कालात जीवनाच्या विषमतानातली न्यायाची रागदारी कुंजन मात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, घड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला. शिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने. आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची. दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत. भीमबाच्या प्रेरणेने आले ते आत्मभान. भीमबाच्या प्रेरणेने आले ते आत्मभान. ऊर्जा मिळाली आम्हा, साकारिले प्रतिष्ठान, साकारिले प्रतिष्ठान. भीमबाच्या प्रेरणेने उन्नत होण्यास माझ ठेवूनी याची जाण. उन्नत होण्यास माझ ठेवूनी याची जाण. जमविले सहकारी जागविला स्वाभिमान. काटेरी वाट असुनी ते पेलिले तुफान, ते पेलिले तुफान. भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान. त्या बौद्ध समाजाचा, त्या बौद्ध समाजाचा हो सर्वांगीण विकास. पटविले ते सर्वांना, पटविले ते सर्वांना. मनी जागविली आस, कुणी आडनच येता. शुद्ध मने देती दान, शुद्ध मने देती दान. भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान. शिक्षण मिळावे मोफत, इंग्रजीती दर्जेदार. शिक्षण मिळावे मोफत, इंग्रजीती दर्जेदार. आर्थिक उन्नती होण्या मिळो तो रोजगार. तेव्हाच होईल प्रगती, मिळेल तो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या बुद्ध धम्मसंस्कार सभागृहामध्ये सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कार्यक्रम सुरू होण्याआधी आपल्या आदर्शांचे पूजन आपण करत असतो. मी आपल्या आदर्शांचे पूजन करण्याकरता या ऐतिहासिक संस्थेचे धम्मदानदाते सन्माननीय विलास धांडे सर, सन्माननीय उल्हास मोहोळ सर, सन्माननीय पतसंस्थेचे कर्मचारी गवई साहेब
सन्माननीय किरण खंडारे सर, तसेच बुलढाण्यावरून आलेले सर्व प्रमुख अतिथी, सर्वांना विनंती करेल की सर्वांनी आपल्या आदर्शांचे पुष्प धूप दीपाने पूजन करायचे आहे. नुकतेच आपल्या आदर्शांचे पूजन इथे झालेले आहे. यानंतर आपण सामूहिक बुद्धवंदना इथे घेणार आहोत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरय मज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. नुकतीच बुद्धवंदना संपन्न झालेली आहे. यानंतर आपण आपल्या भारताच्या संविधानाची प्रास्ताविका इथे घेणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचे आहे. एक साथ सावधान. सर्वांचा राईट हँड समोर. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत.
जय भीम. या ऐतिहासिक प्रतिष्ठानला भेट देण्यासाठी बुलढाण्यावरून आलेले सतीश पवार साहेब तसेच त्यांची संपूर्ण टीम यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या ऐतिहासिक संस्थेचे धम्मदानदाते सन्माननीय विलास धांडे सर, उल्हास मोहोळ सर, शिरसाट सर, मोहोळ सर सर्वांना विनंती करेल की त्यांनी त्यांचे बुके देऊन स्वागत करायचे. अमानकर सर उपजिल्हाधिकारी इथे उपस्थित आहेत. मी सर्व विचारमंचाला विनंती करेल परत त्यांनी सरांचं स्वागत करायचं आहे. अमानकर सरांचं बुके देऊन स्वागत करायचे आहे. सर उपजिल्हाधिकारी होते आणि रिटायर झालेले आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या धम्मसंस्कार सभागृहामध्ये सर्व मान्यवरांचे स्वागत करते. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना प्रथम वंदन करते. तसेच या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सभासद, धम्मदानदाते, शेअरहोल्डर, उपासक उपासिका, कॉलेजचे कर्मचारी तसेच विद्यार्थी सर्वांना जय भीम. सर्वांना माहीत आहे महाडचा सत्याग्रह 20 मार्च 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला पाणी मिळावे म्हणून त्यांनी हा सत्याग्रह केलेला आहे. या सत्याग्रहाचा कार्यक्रमसुद्धा आपण आज घेणार आहोत. हा लढा पाण्यासाठी नसून क्रूर जाती व्यवस्थेच्या विरुद्ध होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीवर प्रहार केलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी या ऐतिहासिक संस्थेचे धम्मदानदाते सन्माननीय मधुकर शिरसाट यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी सरांना विनंती करते आणि विचारमंचावर सरांनी स्थान ग्रहण करावे अशी सरांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच समाज न्यायपत्राचे संपादक सुभेदार रामजी आंबेडकर पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर यांना विनंती करेल की त्यांनी विचारमंचावर आपले स्थान ग्रहण करावे. कार्यक्रम सुरू होण्याआधी आपल्या आदर्शांचे पूजन आपण करत असतो. आपल्या आदर्शांचे पूजन करण्याकरता मी या ऐतिहासिक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर शिरसाट सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मुकुंद भारसाकडे सर यांना विनंती करेल की त्यांनी पुष्पधूप दीपाने आपल्या आदर्शांचे पूजन करावे. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय मधुकर शिरसाट सर यांचं स्वागत करण्याकरता मी सन्माननीय विलास धांडे सर यांना विनंती करेल की त्यांनी बुके देऊन सरांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सरांचं स्वागत करण्याकरता मी समाधान जामनिक सरांना विनंती करेल की त्यांनी बुके देऊन सरांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी समाधान जामनिक सरांना विनंती करेल की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. विश्ववंदनीय, विश्वशांतीदूत, प्रज्ञाशील, समाधीचे उद्गाते, महाकारुणिक, महाकरुणावान तथागत भगवान गौतम बुद्ध आणि तथागतांशी नाते आपले धम्म संघ आणि बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाशी आपले नाते जोडणारे बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि आपले
आदर्श सर्व आदर्श महामानव यांना त्रिवार वंदन. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुकुंदजी भारसाखळे सर, प्रमुख पाहुणे आणि शिरसाट सर आणि इथं उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बंधू आणि भगिनी. आपल्याला माहीत आहे प्रतिष्ठानचा इतिहास. प्रतिष्ठान निर्माण होण्याचे भारसाखळे सरांच्या डोक्यातली कल्पना समाजाची अवस्था, समाजाची परिस्थिती पाहून आपलं काहीतरी देणं लागते समाजाप्रती. बाबासाहेबांनी जे साहित्य केलेलं त्या साहित्याचा अभ्यास करून जे 18व्या खंडामध्ये भारसाखळे सरांना मिळालं की समाजाचं हित याप्रमाणे आपण करू शकतो आणि तोच धागा पकडून साहेबांनी कल्पना वास्तवतेत उतरवलं. वास्तविकतेत उतरवली कल्पना आणि त्यांना जोडीदार म्हणजे इंगळे साहेब, सचिव, संस्थेचे प्रतिष्ठानचे सचिव, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष आणि इतर सर्व सन्मान्य यांच्या सर्व टीमने हे प्रतिष्ठान उभं केलं समाजाच्या हितासाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी आणि समाजाला आव्हान केलं. साहेबांनी, भारसाखळे सरांनी ओळखले की समाज एवढा आपला निष्ठावान आहे, प्रामाणिक आहे, कार्यतत्पर आहे, एका आवाजाला वो देणार आहे, साथ देणार आहे. यामुळे समाजाला सर्व गोळा करून समाजाच्या हाती सर्व सूत्र देऊन आणि समाजाला एक केंद्रस्थानी ठेवून या प्रतिष्ठानची निर्मिती केली. आणि आजच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातली परिस्थिती पाहता प्रतिष्ठानासोबत कोणत्या क्षेत्रात जर आपल्या समाजाला अग्रणी व्हायचं असेल, पुढे यायचं असेल तर प्रतिष्ठान आपल्या पाठीशी आहे याची हमी हे प्रतिष्ठान देते सर्व समाजातील तरुणांना, पुढच्या पिढींना. आणि म्हणून प्रत्येक योजना आखलेल्या आहेत समाजाच्या प्रगती उत्कर्षासाठी. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा योजना आखलेल्या आहेत आणि त्या योजनेत सहभागी करून घेतलेल्या समाजाला कोणताही बाहेरचा उद्योगपती नाही, कारखानदार नाही, राजकारणी नाही, ना कोणताही अरबपती अब्जोपती नाही. साधा समाज, मजुरी करणारा समाज हा प्रतिष्ठानच्या केंद्रस्थानी ठेवलेला आहे आणि त्यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या भविष्याच्या उन्नतीसाठी, उत्थानाकरता आपलं प्रतिष्ठान झटत आहे. आणि म्हणून समाजातील आपल्या सर्वांना विनंती, समाज हे आपलं बोधिवृक्ष आहे. या बोधिवृक्षाच्या सावलीखाली आपलं जीवन जर जगायचं असेल समाजाला, आपल्याला सर्वाला, तर याला तगवणं, जगवणं, संरक्षण आणि त्याची जपणूक करणं हे आपलं काम आहे. त्याकरता जे आर्थिक सहाय्य पाहिजे समाज भरभरून देत आहे. योजना तयार केलेल्या आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून समाज एकत्र होतो. समाजाच्या ध्यानीमणी 24 घंटे आपलं प्रतिष्ठान राहते. अशा प्रकारे आपलं प्रतिष्ठान साहेबांनी समाजाच्या प्रति हवाला दिलेला आहे. करून कोणी या आणि समाजाच्या प्रति कार्य करा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. अशा प्रकारे मुकुंदजी भारसाखळे सर संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे सचिव इंगळे साहेब आणि रमेशजी तायडे कोषाध्यक्ष या सर्वांनी प्रतिष्ठान निर्माण करून आपल्या मेहनतीनं, परिश्रमानं, त्यागानं आणि सर्व धम्मदानदात्याच्या धम्मातून हे उभं राहिलेलं आहे. आणि याचा नक्कीच समाज फायदा घेईल. समाजानं घ्यायला पाहिजे, याच्यात समाविष्ट व्हायला पाहिजे आणि आपलं भलं करून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे प्रतिष्ठानची जी निर्मिती आहे ती आपल्यासाठी आहे. याची जाण समाजानं ठेवली पाहिजे. आपण प्रत्येकानं जाण ठेवली पाहिजे आणि प्रतिष्ठानच्या प्रत्येक योजना ज्या आहेत योजनेमध्ये सामील झाला पाहिजे. ही विनंती करतो तुम्हाला, समाजाला, समाजातील सर्व तरुणांना, येणाऱ्या पिढींना सामील व्हा, सहभागी व्हा, आपला विकास करा, समाजाचा विकास करा आणि प्रतिष्ठानला जगवा.
बस एवढे 2 शब्द सांगून मी माझं प्रास्ताविक समाप्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. निसर्गातील कुठल्याही वस्तूवर समानतेचा समान अधिकार आहे हे पटवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेच्या विरुद्ध उभे राहून समानतेचा लढा दिला. म्हणून मला म्हणायचं आहे, तहानलेल्या पाखरावर तुम्ही किती उपकार केलेत, तहानलेल्या पाखरावर तुम्ही किती उपकार केलेत. एक घोट पाणी पिलात पण सारे तळे चवदार केलेत, एक घोट पाणी पिलात पण सारे तळे चवदार केलेत. यानंतर या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्राध्यापक मुकुंद भारसागळे सरांना विनंती करेल की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय माजी प्राचार्य मधुकररावजी शिरसाट साहेब, त्याचबरोबर आपण या ठिकाणी ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सदस्य, धम्मदानदाते, विद्यार्थिनी, विद्यार्थी, कर्मचारी वृंद, माझ्या मित्रांनो, आज सन्माननीय रमेश तायडे साहेब, वंदनाताई त्यांच्या नातेवाईकाचं निधन झालं, त्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. आणि अशोक इंगळे सरांची आज सम्यक संबोधी संस्थेची आमसभा आहे, त्यामुळे ते आमसभेला सम्यक संबोधी संस्थेच्या आमसभेला गेलेले आहेत. नेमकं मी आज लवकर याचं ठरवलं तर एका महत्त्वाच्या दवाखान्याच्या केसमध्ये हॉस्पिटलमध्ये आतापर्यंतचा टाईम गेला आणि म्हणून येण्यास विलंब झाला. डेप्टी कलेक्टर साहेब येऊन गेले, त्यांची भेट नाही झाली. बुलढाण्याची मंडळी येऊन गेली, त्यांची पण भेट नाही झाली. आणि आपणाला देखील ताटकळत बसावं लागलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या मित्रांनो, ऐतिहासिक प्रतिष्ठान ही काय गोष्ट आहे हे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राला हे कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या प्रतिष्ठानची महती महाराष्ट्रभर पसरलेली आहे. महाराष्ट्र आपल्या प्रतिष्ठानकडे अक्षरशः अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहत आहे. 14 एप्रिलचा जो कार्यक्रम आहे, महाराष्ट्रातून जवळजवळ प्रत्येक दिवसाला असं म्हणा की आपल्या सगळ्या तारखा, प्रतिष्ठानच्या तारखा ह्या महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्व जिल्ह्यांनी ही मागितलेली आहे. काही ठिकाणी त्या तारखा बुक देखील झालेल्या आहेत. ते चंद्रपूर असो, नागपूर असो, सांगली असो, मुंबई असो, नाशिक असो, इकडे बीड असो, नांदेड असो, या सगळ्या ठिकाणी प्रतिष्ठानच्या मंडळीला ते पाचारण करण्यासाठी इच्छुक आहेत, तारखा मागत आहेत. की एक 14 एप्रिलचा जो दिवस आहे, म्हणजे एकूणच जो एप्रिल महिना आहे, त्या एप्रिल महिन्याच्या कोणत्याही तारखेला आपण यावं आणि आम्हा लोकांना प्रतिष्ठान समजावून सांगावं, अशा प्रकारची मागणी हे महाराष्ट्रभरातून होत आहे. आणि म्हणून आपण आपली असणारी जी मंडळी आहे ती कशी त्या पद्धतीनं समर्थ राहील
कारण प्रत्येक ठिकाणी विशिष्ट व्यक्तीच जाईल किंवा जाऊ शकेल याची शक्यता कमी असते. आणि म्हणून कमीत कमी 15-20 लोक की जे प्रतिष्ठान उत्तम पद्धतीनं समजावून सांगू शकतील. कोणत्याही असणारा जे काही प्रश्न असेल त्याचं समर्पक असणारं उत्तर ते त्या पद्धतीनं देऊ शकतील. आणि म्हणून गेल्या असणाऱ्या 20-25 वर्षापासून जे आपण म्हणतो की प्रतिष्ठानचे जवळजवळ 20,000 डेमो झालेले आहेत. 20,000पेक्षाही जास्त झालेले आहेत. दररोज आपण कुठंतरी जाऊन एव्हरी डे हा जवळजवळ बुक आहे. जसं की आता परवाला नागपूरला आपण गेलो, काल आपल्या जवळच्याच निपाण्याला आपण गेलो. दररोजच्या असणाऱ्या तारखा आपली मंडळी मागत आहे. आणि म्हणून आपल्यातील सगळी मंडळी समर्थ आहे तशी. अक्षरशः प्रत्येक व्यक्ती समर्थ आहे प्रतिष्ठान समजावून सांगायला. प्रतिष्ठान कसं काम करते आहे, प्रतिष्ठान कशासाठी काम करते आहे, प्रतिष्ठान कोणत्या स्वरूपाचं काम करते आहे, कोणत्या पद्धतीनं करते आहे, हे सगळं प्रत्येकाला माहीत आहे. फक्तच आवश्यकता आहे की यस मी सांगण्यासाठी समर्थ आहो हा असणारा विल पॉवर जो आहे तो विल पॉवर आपल्या व्यक्तीकडे असण्याची आवश्यकता आहे. तो विल पॉवर देखील अनेकांमध्ये आहे. तसं या ठिकाणी बसलेले धांडे सर आहेत, सन्माननीय माजी प्राचार्य शिरसाट साहेब आहेत, जामनिक साहेब आहेत, पांडे साहेब आहेत, मोहोळ साहेब आहेत. ही तमाम मंडळी जी आहे हे प्रतिष्ठान समजावून सांगू शकते. प्रसेन कुमार तेलगोटे आहेत, तुषार कुमार आहेत, महेश कुमार आहेत, किरण कुमार आहेत. तर ही सगळी मंडळी जी आहे हे प्रतिष्ठान उत्तम पद्धतीनं सांगू शकते. इवन एवढंच नाही तर सुषमा आहे, ह्या भगतताई आहेत, इंगोलेताई आहेत, इथला विद्यार्थी देखील प्रतिष्ठान सांगू शकतो. फक्त जी हिंमत आहे ती हिंमत वाढवली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं इथं प्रॅक्टिसचं हे स्टेज आहे. इथं गाणे तर म्हटल्या जातातच, पण गाण्यांबरोबर जे आहे की आपलं वक्तृत्व कशा पद्धतीनं आपल्याला सजवता येईल, नेमक्या शब्दामध्ये वास्तविक प्रतिष्ठान कसं समजावून सांगता येईल. तर आपले अनेक जे सुरुवातपासूनचे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ जरी पाहिले तरी प्रतिष्ठान नवीन माणसाला देखील चांगल्या पद्धतीनं समजावून सांगता येते की हे प्रतिष्ठान एक आपली दीर्घकालीन चळवळ आहे. आतापर्यंतच्या अल्पकालीन आणि मध्यमकालीन चळवळी झालेल्या आहेत. जयंती पुण्यतिथीमध्येच आपला भरपूर टाईम 60-70 वर्षाचा गेलेला आहे. व्याख्यानमाला विद्वानांचे विचार ऐकण्यामध्येच आपले 60-70 वर्ष गेलेले आहेत. कलापथका गाणे यांच्यामध्ये आपले टाईम गेलेले आहेत. टाईम गेला म्हणजे वाया गेला असं माझं म्हणणं नाही आहे. तर टाईम तर पासआउट झाला. 70-75 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिलं तर आपल्या समाजामध्ये कुठल्या चळवळी झाल्या. जयंतीचे कार्यक्रम झाले, पुण्यतिथीचे कार्यक्रम झाले, व्याख्यानमालाचे कार्यक्रम झाले, परिसंवादाचे कार्यक्रम झाले, गीत गायनाचे कार्यक्रम झाले, कवी संमेलनाचे कार्यक्रम झाले, धरणे आंदोलनाचे कार्यक्रम झाले, मोर्चाचे कार्यक्रम झाले. हे सगळे आवश्यक होतच आहेही आणि राहणार देखील. पण या कार्यक्रमामधून आपण कोणता धडा घेतला, या कार्यक्रमांमधून आपण धडा कोणता घेतला. हा धडा घेतला की आपली उन्नती झाली पाहिजे, आपल्यावरचे अत्याचार दूर झाले पाहिजे. उन्नती झाली पाहिजे, अत्याचार दूर झाले पाहिजे. मग उन्नती झाली पाहिजे तर कोणती उन्नती झाली पाहिजे. विद्वानांनी सांगितलं ना. मग उन्नती झाली पाहिजे तर आपली आर्थिक उन्नती झाली पाहिजे. मग आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर झाली का. 75 वर्षामध्ये संविधान अंमलात येऊन 75 वर्ष झाले.
मग विद्वानांचे व्याख्यानं, परिसंवाद, कवी संमेलनं, साहित्य संमेलनं, गीत भीमायनं, गाण्यांच्या असणाऱ्या बिलकुल ज्या काही शृंखला असतील त्या सगळे गाणे, मग हे गाणे देखील तेच सांगतात, व्याख्यानं तेच सांगतात, परिसंवाद तेच सांगतात, उन्नती झाली पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं. अर्थात हेही सांगतात का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. हेही सांगतात का नाही प्रश्नचिन्ह आहे. तर नेमकं काय सांगतात, काय सांगितलं? बाबासाहेबांचे गुणगान है ना. बाबासाहेबांनी मुलं गमावले, परिवाराकडे दुर्लक्ष केलं. असे आमचे बाबासाहेब मोठे होते, दयाळू होते, विद्वान होते. त्यांच्या एवढा विद्वान कोणीच नव्हता. हे सगळं बाबासाहेबांचे गुणगान. बाबासाहेबांनी मग आंदोलनं केले, चौदार तळ्याचं आंदोलन केलं, काळाराम मंदिराचं आंदोलन केलं, हिंदू कोड बिलाचं आंदोलन केलं, संविधानाचं एक प्रकारचं आंदोलनच केलं. म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची महती. उठला माणूस की बाबासाहेब. मग बाबासाहेबांची महती हे तर आवश्यकच आहे. जगातला कोण नाकारते बाबासाहेब? कोणाची हिंमत आहे बाबासाहेबांना नाकारायची? मग बाबासाहेबांनी जे सगळं काम केलं तर ते कशासाठी केलं? याच्यासाठी केलं की आपली उन्नती झाली पाहिजे, आपल्यावरचे अत्याचार कमी झाले पाहिजे, आपण स्वतःच्या पायावर उभं झालो पाहिजे. हे त्याच्यातून आपल्याला काढून घ्यावं लागते. असं स्पष्टपणे कोणता विद्वान, कोणतं काही की आता लागा कामाला असं काही सांगितलं की तुमची उन्नती झाली पाहिजे आणि या मार्गाने होणार आहे, काही सांगितलं? मग सांगितलं असेल तर सांगणाऱ्यानं सुरू केलं तो तुम लढो हम कपड़े संभालते वो भी खेत में जाके चुपचाप रह के, है ना. तर अशा पद्धतीनं माझ्या मित्रांनो 75 वर्षे पासआउट झाले आपले. हाती काय आलं? मातेरही नाही. मातेरं करते ना. मला आता मागच्या 2 हप्त्याच्या अगोदर एक शब्द असा वापरला होता आपण, बोंड, मातेरं, बंदाट्या, फाटे, हे शब्द लुप्त झाले. आता साहित्यिक देखील असं खूप अभ्यास करून शब्दरचना मांडत आहेत. चांगली गोष्ट आहे. पण या 75 वर्षातून आपल्या हाती काय लागलं? तर कार्यक्रमाला देखील लोक येईनाशे झाले. हाती काय लागलं? अरे तेच ते आहे ना रे. किती ऐकता आता. त्यामागे हिंगोलीला आम्ही गेलो मागच्या महिन्यामध्ये. त्या हिंगोलीला खूप चांगली मंडळी चांगलं काम करत आहे. 39 वर्ष झाले व्याख्यानमाला कंटिन्यू आहे. 39 वर्ष. हा किती दमदार स्टॅमिना आहे आपल्या माणसांमध्ये. 39 वर्षापासून व्हेरी कंटिन्यू व्याख्यानमाला. त्या बॅनरवर लिहिलेलं व्याख्यानमालेचे 39वे वर्ष. मग त्यांच्यातीलच एक आपले मेंबर पण झाले सगळी मंडळी. खूप चांगली मंडळी. एवढं मोठं काम त्यांनी तिथपर्यंत आणलं. पण प्रस्तावनेमध्ये त्यांनी मात्र स्वतः त्याचं विश्लेषण केलं की प्रतिष्ठान जेव्हा आम्ही पाहिलं, प्रतिष्ठानचा अभ्यास केला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे 39 वर्ष आपण काय केलं.
त्यांनी स्वतः प्रस्तावनेमध्ये सांगितलं आणि हा मुद्दा देखील सांगितला त्यांचाच अनुभव की एका रिक्षावाल्यानं म्हणे मला विचारलं की का हे तुम्ही करतच आहात, हे कशासाठी करता? ॲटो चालवणारा रिक्षावाला म्हणे त्यांनी देखील आमची कान उघाडणी केली की हे तुम्ही सतत करत आहे, 39 वर्ष झाले, तर ह्याच्यापासून काय होणार आहे, काय होऊन राहिलं? तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की प्रतिष्ठानचं काम जे आहे जमिनीवर उभं राहून ते आपण स्टार्ट करायला पाहिजे होतं. आणि मग म्हणाले की उशिरापाशिरा का होईना आता आम्ही त्या मार्गावर काम करणार आहोत. 39 वर्षामध्ये मला सांगा, एका वर्षाचे सरासरी 2-3 लाख जरी पकडले तर 75 लाख नियर अबाउट, पाऊण करोड. आणि वर्तमानातील असणारा जे काही इन्क्रीजिंग रेट आहे ते जर पाहिलं तर जवळजवळ 5 करोड. त्याचा बजेट 5 करोडचा हा समाजासाठीच खर्च केला. आणि कार्यक्रम कुठं होता? जैन समाजाच्या हॉलमध्ये. कार्यक्रम जैन समाजाच्या हॉलमध्ये 39 वर्षापासून. त्यात बिलकुल आमचा कार्यक्रम आम्ही इथंच करतो. तर त्यांच्या लक्षात आलं, खूप विचारवंत मंडळी आहे, ती स्टडीड आहे, क्वालिफाईड आहे. आणि त्यांनी माझ्या मित्रांनो प्रतिष्ठानची लाईफ मेंबरशिप तर घेतलीच, आपण पाहिलं ते येऊन देखील गेलेली आहे पूर्ण टीम. प्रतिष्ठानची लाईफ मेंबरशिपही घेतली आणि त्या ठिकाणी असणारी हालचाल प्रतिष्ठान उभं करण्याची सुरुवात झालेली आहे. तिथं परभणीची मंडळी देखील आली. परभणीची मंडळी त्या ठिकाणी कार्यक्रमाला आली. त्या ठिकाणी कार्यक्रमाला आल्यानंतर मग पुन्हा ते आपल्या मागच्या पंधरवड्यात प्रतिष्ठानला आले परभणीचे लोक. त्यांनी देखील कार्यक्रम तिथं आयोजित केला परभणीला. तिथं देखील जायचं आहे आणि त्यांनी सांगितलं की परभणीला देखील आम्हाला हे प्रारंभ करायचं आहे. मराठवाड्यामधील जवळजवळ 75% जिल्ह्यांमध्ये हे प्रतिष्ठान चालू करण्याची मूव्हमेंट त्यांनी स्टार्ट केली आहे माझ्या मित्रांनो. त्यामध्ये नांदेड असेल, बीड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, लातूर असेल, औरंगाबाद असेल, परळी असेल, हे सगळे जिल्हे जे आहेत नियर अबाउट प्रतिष्ठाननं कव्हर केलेले आहेत. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की हे प्रतिष्ठानचं मोठेपण नाही आहे, हे प्रतिष्ठानचं मोठेपण नाही, हे आपल्या समाजाचं मोठेपण आहे. आपला समाज जो आहे तो समाज अत्यंत उत्तम दर्जाचा आहे असं आपण जे नेहमी म्हणतो. कारण माझ्या मित्रांनो, ॲक्सेप्ट करणं याला मनाची निर्मळता लागते. या मुलींकडे जर एखादा चांगला विचार असेल तर तो आपण स्वीकारला पाहिजे की यस, यू आर व्हेरी करेक्ट, तसं व्हायलाच पाहिजे. ही बुद्धाची असणारी वर्तणूक आहे. आपल्या मनामध्ये निर्मळता असणं आणि समोरच्याला स्वीकृत करणं, जे जे चांगलं दिसेल ते ते स्वीकारणं. पण ज्याचं असणारं भांडं भरलेलं असेल तर तो दुसऱ्याचं काही स्वीकारत नाही. आपल्या समाजाचे असणारा ब्रेन हा अत्यंत समर्थ आहे. कसा समर्थ आहे? आतापर्यंत जेवढं काही प्रतिगाम्यांचे विचार डोक्यात भरलेले होते ते बाजूला काढणं आपल्या समाजानं प्रारंभ केलेला आहे. जागा रिकामी होते, मग रिकामी जागा बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारानं भरण्याची प्रक्रिया प्रारंभ झालेली आहे. आणि ते स्वीकारणं सुरू झालं आणि त्याचा अंमल देखील सुरू झाला आहे माझ्या मित्रांनो. आणि म्हणून आपणाला नेहमी करता
प्रतिष्ठानला सतर्क राहावं लागणार आहे. आपल्याला आता कुठं थोडंसं प्रारंभ झालेला आहे. आता जर आपण म्हटलं की आता किती करावं, 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, आता कुठं सुरुवात झालेली आहे थोडीशी. आपल्याकडे समाजाचं, आपल्याच समाजाचं नव्हे तर अन्य समाजाचं लक्ष लागून आहे. म्हणून कमलाताई, थकून चालत नाही, थकून चालत नाही. आपल्याला थोडंसं थकल्यासारखं वाटलं की बुद्धाचं पुस्तक घ्यायचं, छोटं खाणी का होईना, आणि ते वाचत बसायचं. बाबासाहेबाचं पुस्तक घ्यायचं, वाचत राहायचं. महात्मा फुलेंचं पुस्तक घ्यायचं, सावित्रीबाईचे असणारे कवनं घ्यायचे, गीतं, सावित्रीबाईंचे गीतं आहेत. पहा कशी ऊर्जा प्राप्त होते. बाबा कंटाळा आला, थकल्यासारखं वाटलं की बाबासाहेबाचं एखादं छोटंसं पुस्तक घ्यायचं, त्या मोठं पुस्तक घेऊन त्याच्यातले असणारे 2-4 पानं वाचून काढायचे. तजेले पण आल्याशिवाय राहणार नाही, ऊर्जा आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वयाचं त्या ठिकाणी बंधन नाही आहे. त्यामुळे अन्य समाज देखील प्रतिष्ठानकडे पाहत आहे की प्रतिष्ठानचे असणारे उद्दिष्ट आणि संकल्प जे आहेत ते बरकरार ठेवण्यासाठी आपण सदैव तयार राहिलो पाहिजे. याची मांडणी करण्याची आवश्यकता, वेळोवेळी मांडणी करण्याची आवश्यकता. आपण जसं म्हणतो ना, हे नेहमी करता सांगतो, आपण चर्चा करतो त्याची, हे लोक खोटी गोष्ट 100दा सांगून खरी करतात का नाही? खोटी गोष्ट असते, बार 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 सांगतात आणि खरी करण्याचा प्रयत्न करतात. तसं मी काहीच केलं नसेल आणि मी जर सांगत असेल मी विद्यार्थी दशेपासून काम करून राहिलो, आता तुम्हाला काय माहिती आहे माझी विद्यार्थी दशा? मी आहे ना, अरे गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतच करत राहिलो. आपल्याला काय माहित आहे? ते जे होते ना कलेक्टर साहेब, त्यांनी ना मी सोबत काम केलं. आता कलेक्टर मेलेले असतात, आता त्यांना कोणी विचारावं? म्हणजे मान ना मान, मै तेरा मेहमान. मग आता आपल्याजवळ मानण्याशिवाय कोणतं गत्यंतर आहे? कुठे एव्हिडन्सच कुठे घेणार आहोत आपण? अरे मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम 1968 पासून करत आहो. आता माझा जन्मच 58चा आहे. अरे कुठं ना कुठं पकडला जाते ना माणूस. पण तरी माणसं आपला खोटा अदला खरा करण्याचा प्रयत्न करतच असतात. म्हणजे खोटं 100दा सांगितलं तर नाईलाजानं त्या माणसाचं म्हणणं मान्य करावं लागते. असं आहे का नाही समाजरीत? मग आपलं म्हणणं वर्तमानातलं आहे, आपलं म्हणणं भूतकाळातलं आहे, आपलं म्हणणं भविष्यकाळातलं आहे. भूतकाळाची जोड वर्तमानात जोडली आपण आणि वर्तमानाचा प्रभाव भविष्याकडे आपण वळवलेला आहे. आणि म्हणून कोण खोटं म्हणून दाखवायचं. आपण म्हणतो समाजाची शैक्षणिक आर्थिक उन्नती झाली नाही, आणि कोणी म्हणतशील झाली, कर बाबा सिद्ध. झोपड्यांमध्ये आपले माणसं काहून आहेत? झोपडपट्ट्या आपल्या का वाढत आहेत? आपले लोक मोलमजुरीसाठी इतरांच्या शेतावर, इतरांच्या कारखान्यावर, इतरांच्या उद्योगांवर का जात आहेत? आपल्या लोकांवर अन्याय का होत आहेत? हे सरळ सरळ याला येई पत्सिको म्हणतो आपण. या आणि तपासा, या आणि तपासा. पहा आहे का नाही समाजात गरिबी आहे का नाही पहा. अहो आपण नेहमी करता म्हणतो की 90% जास्त कर्मचारी आपले कर्जबाजारी आहेत. 90% कर्मचारी. काही कर्मचारी असे आहेत की
की कर्जबाजारीपणामुळे एवढे दबलेले आहेत, माझं जीवन मी संपवण्याच्या मार्गावर आहो असे कर्मचारी आपणाला मी दाखवून देतो. कित्येक अकोल्यातले कधी कमीत कमी 50 ते 100 सांगतो आपल्याला. आणि म्हणून 90% कर्मचारी जर या पद्धतीनं आहेत कर्जबाजारी, तर मोलमजुरी करणाऱ्यांची काय अवस्था असणार आहे? त्यांना तर कधी उद्या काम मिळते का नाही याची गॅरंटी नाही. मुलं मुली हुशार असतात, त्यांना चांगलं शिक्षण देता येत नाही, त्यांना चांगल्या शाळेत पाठवता येत नाही, त्यांना कपडे लत्ते चांगले देता येत नाहीत. आणि मग असणारे आपले जे पालक आहेत ते कंटाळतात, हतबल होतात, आणि मग मुलं देखील ॲडजस्ट करतात की बाबा जसं आहे तसं चालू द्या आता. ही अवस्था अक्षरशः माझ्या मित्रांनो आपल्या गोरगरीब समाजाची आहे. आणि तरी नाकारायचं का आपण की समाजाची आर्थिक उन्नती झाली नाही? हे जे आहे हे कसं नाकारायचं? त्यामुळे स्पष्ट आपणाला दिसते 75 वर्षात आपण आपली आर्थिक उन्नती करू शकलो नाही, शैक्षणिक उन्नती करू शकलो नाही. काय आहे शिक्षणाचा दर्जा? ग्रॅज्युएट झालेला असते माणूस, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला असते, त्याच्या असणाऱ्या विवंचनेमुळे त्यानं घेतलेलं शिक्षण हे थंड बस्त्यात पडून जाते. त्याचा इफेक्ट तो दाखवू शकत नाही, त्याचा प्रभाव तो पाडू शकत नाही, विवंचनेत असतो. त्याला आर्थिकतेची ऊर्जा द्या, त्याचं डोकं कसं चालते ते बघा. शिक्षण घेतलेलं असते, आर्थिकतेची ऊर्जा दिली, तो कुठंच कमी नाही पडत, ज्ञानातही कमी नाही पडत. कारण तुमच्या ज्ञानाची मांडणी करण्यासाठी मनाचा उत्साह आवश्यक असतो. मनाचा उत्साह जर नसेल तर तुम्ही अवगत केलेलं ज्ञान देखील थंड बस्त्यात पडते. आता आपण काय, प्रत्येक व्यक्ती का डॉक्टर भीमराव आंबेडकर थोडे होऊ शकतात? ते झालं पाहिजे हा भाग वेगळा. प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार जर वागण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपण म्हटलंय की आपल्या मनाचा उत्साह वाढवायचा असेल तर बाबासाहेबाचा ग्रंथ वाचला पाहिजे, बुद्धाचा ग्रंथ वाचला पाहिजे, तथागताचा ग्रंथ वाचला पाहिजे. 2-4 पानं जरी दररोज वाचले, जसे पैलवान लोक डेली व्यायाम करतात, तशा पद्धतीनं माझ्या मित्रांनो आपण आपला सगळा समाज पैलवान आहे, तो बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचार अवगत केले पाहिजे, त्याच्यातील तो पैलवान आहे. आणि म्हणून आपलं खरं आहे, उन्नती झाली पाहिजे. कशी उन्नती झाली पाहिजे तर प्रतिष्ठान सांगते, प्रतिष्ठान म्हणते की आपण शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे, इतरांवर अवलंबून असता कामा नये. इतरांच्या प्रतिगाम्यांच्या शाळा कॉलेजला जाऊन आपली अवनतीच होणार आहे, कारण त्या ठिकाणी संस्काराचे केंद्र नाहीत. आणि म्हणून मग आपल्या असणाऱ्या बौद्ध समाजाच्या इतरांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारच्या कॉन्व्हेंटपासून तर कॉलेजपर्यंत आपण संस्था उभ्या केल्या पाहिजे. आपल्या संस्था उभ्या झाल्या पाहिजे, आपले मुलं पुरोगामी विचारांचे बनले पाहिजे. म्हणून आपल्या दर्जेदार शाळांमध्ये त्यांना शिक्षण देता आलं पाहिजे. नंबर 1 शैक्षणिक उन्नती झाली पाहिजे, तर अशी झाली पाहिजे. दे रे हरी काय म्हणतात त्याला, पलंगावरी, हा जो संस्कार आहे हा आपण आपल्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे. परिश्रमाशिवाय काही मिळत नाही आहे, त्यागाशिवाय काही मिळत नाही आहे. आणि म्हणून मग आपल्या शैक्षणिक संस्था आपण अस्तित्वात आणल्या पाहिजे. दुसरी गोष्ट आपण सांगतोय बाबासाहेबांची महती, मी सांगतो नेहमी करता आपण मुद्दा मांडतोय. हे मोठमोठे विचारवंत विद्वान सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक अर्थशास्त्रज्ञ होते. आपण म्हणतो अरे हो ना,
आता किती सांगशील तू? जागतिक अर्थतज्ञ होते, तू कोणता तज्ज्ञ आहेस सांग? समाजाची आर्थिक ताकद वाढवायला तू काय केलेलं आहे सांग? आणि म्हणून आपल्या समाजाच्या पतसंस्था काढल्या पाहिजे, बँका काढल्या पाहिजे, रिअल इस्टेट कंपनी काढल्या पाहिजे, कन्स्ट्रक्शन कंपनी काढल्या पाहिजे, टूर्स ट्रॅव्हल कंपनी काढल्या पाहिजे, उद्योग काढले पाहिजे, मॉल काढले पाहिजे. मग शाळा कॉलेजेसमध्ये आणि या असणाऱ्या बँकिंग सेक्टरमध्ये आपण आपल्या लोकांना नोकऱ्या देता आल्या पाहिजे, प्रॅक्टिकली नोकरी देता आली पाहिजे. एखादा पालक घायल झालेला असेल आर्थिकतेनं, त्याला विचारलं पाहिजे की तुमचा मुलगा काय करते, तुमची मुलगी काय करते. तो म्हणते ग्रॅज्युएट झालेला आहे, काहीच करत नाही आहे, नोकरी लागून नाही राहिलेली आहे. त्याला स्कोप देता आला पाहिजे की तू ये आणि या ठिकाणी जॉईन होऊन जा. त्याला आधार देता आला पाहिजे. त्याच्या घरामध्ये 15-20-25 हजार गेले पाहिजे. आणि मग आपला समाज आपण आर्थिक दृष्टिकोनातून उभा केला पाहिजे. तर म्हणून आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. बाबासाहेब मानायचे आणि मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, बनिये यांच्या दारात उभं राहायचं, नोकरी द्या. तिथं याला जय भीम म्हणावं वाटते. कोणीतरी आलं तर भारताकडे सारखा, तर तो जय भीमसाठी असा इकडे तोंड करते, कारण तो मारवाडीशी बोलत असते, पाटील कुणब्यांशी बोलत असते, नोकरी मागत असते. त्याला माहीत आहे आता भारताकडे सरांना जर जय भीम घातला तर हा म्हणते नोकरी नाही. हे खरं आहे का नाही? खरं आहे. त्याचा स्वाभिमान मारला जातो. तो स्वाभिमानी मुळात आहे. पण त्याला माहीत आहे की इथं मी आता स्वाभिमान दाखवला तर मला इथून गेट आऊट करण्यात येते. आणि म्हणतो चुपचाप राहतो, इकडे तिकडे मान करतो आणि कशी तरी नोकरी मिळवतो. आणि मग त्यांचे जे संस्कार आहेत त्या संस्काराला घेऊन त्याची नोकरी पत्करतो. मग त्याच्या सत्यनारायणाची पूजा असेल, त्याचे गणपती बसवण्याची प्रक्रिया असेल, त्याच्या देव्या बसवण्याची प्रक्रिया असेल, त्याच्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी असणारे ते काही जे निघते, त्याचे ढोल वाजवायला तो तयार असतो. आणि मग आपण म्हणतो समाज बरोबर नाही. अरे समाज का आता बरोबर नाही? समाज तर खूप उत्तम आहे, खूप उत्तम दर्जाचा आपला समाज आहे माझ्या मित्रांनो. आपण फक्त आपली पै पै जे असेल, थेंबे थेंबे तळे साचे, डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेला 20वा हिस्सा आपण दिला पाहिजे. 20वा हिस्सा दिलाच पाहिजे. जो त्यागी नसेल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नाही आहे. मला चिव द्या असे ना किती पगार, असे ना किती पेन्शन, पगार 50,000 असो, 2,500 दिले पाहिजे प्रत्येक महिन्याला. पगार 25,000 असेल, 1,250 रुपये दिले पाहिजे प्रत्येक महिन्याला. 10,000 असेल, 500 रुपये दिले पाहिजे प्रत्येक महिन्याला. कुठं द्यायचे? हे प्रतिष्ठान आहे. हे प्रतिष्ठान आहे महाराष्ट्रातील, देशातील, की या ठिकाणी आपल्या त्यागाचा पुरेपूर समाजासाठी उन्नतीसाठी उपयोग होतो. पै ना पै उपयोग. आणि याची गती वाढावी. शैक्षणिक संस्था निर्मितीची गती वाढली पाहिजे, उद्योग व्यवसाय निर्मितीची गती वाढली पाहिजे. त्याच्यासाठी आपण न चुकता आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दिला पाहिजे. त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे. पगार किती कमी जास्त असेल त्याचं नियोजन जर बरोबर केलं तर बरोबर चालते. आणि तुम्हाला प्रामुख्याने सांगतो, ज्या व्यक्ती त्याग करतात तो त्याग डोळ्यात भरत असतो. ते एका नया पैशाचा त्याग असो का असणाऱ्या लाखो रुपयाचा त्याग असो, तो त्याग समाजाच्या डोळ्यात भरत असतो. समाजाला माहीत पडतो. अवधपूर्वेचा त्याग माहीत पडत नाही. अवधपूर्वेचा त्याग माहीत पडत नाही. आला च तर केला महादेव.
हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. आणि म्हणून सातत्यानं, जसं नेहमी करता आपण म्हणतो की पाण्याचा थेंब जर कंटिन्यू टाकला, पाषाणालाही छिद्र पाडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण सातत्यानं त्याग केला पाहिजे. आपल्या कमाईचा आपण 20वा हिस्सा दिला पाहिजे. या आधारावर समाजाची सर्वांगीण उन्नती होते. नाहीतर आज प्रतिष्ठान जे आहे, प्रतिष्ठान उन्नती करण्यासाठी आपण करत असलेल्या त्यागाच्या आधारावर, मग आपली FD असेल, आपला बचत गटातला असणारा हिस्सा असेल, आपले लाईफ मेंबरचे पैसे असतील, आपण समाज उत्कर्ष दान योजना काढली, ते प्रत्येक महिन्याला आपण देत असलेले 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये असतील. या आधारावर आपण, माझ्या मित्रांनो, खूप मोठी मजल मारत आहो. तुमच्या आपल्या समाजाच्या आधारावरच मजल मारत आहो आपण त्या आधारावर आतापर्यंतचे 250 कोटीचं काम झालं. हे काय गंमत नाही आहे. अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पतसंस्था आपली तयार झालेली आहे. त्यांच्या ब्रँचेस ओपन करणं चालू झालेलं आहेत. एवढंच नाही तर आपले असणारे उत्कर्ष लँड योजना प्रारंभ झालेली आहे. प्रतिष्ठान डेव्हलपमेंट योजना चालू झालेली आहे. कन्स्ट्रक्शन योजना आपली सुरू झालेली आहे. आपले टूर्स ट्रॅव्हल योजना चालू झालेली आहे. आता जास्तीत जास्त एखाद्या महिन्याच्या आतमध्ये आपली लक्झरी बस या ठिकाणी उभी राहणार आहे टूर्स अँड ट्रॅव्हलच्या अंतर्गत. आणि प्रत्येक असणाऱ्या 3-4 महिन्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी 3 लक्झरी बसेस उभ्या करायच्या आहेत, ज्याची किंमत जवळजवळ 2.25 कोटी होणार आहे. एका लक्झरी बसची आपण ऑर्डर दिलेली आहे. आणि म्हणून आपला समाज उत्तम दर्जाचा असल्यामुळे माझ्या मित्रांनो, आपण स्वतःच्या पायावर या समाजाचा उपयोग करून कसं समाजाला उभं करता येईल याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि हे सातत्यानं आपण प्रतिष्ठान सांगितलं पाहिजे. म्हणून आपणाला मी नम्र विनंती करतो, महाराष्ट्रभर प्रतिष्ठान समजावून सांगण्यासाठी तुम्हाला आपल्याला बोलावत आहेत. आपण स्वतःहून, सन्माननीय रमेश तायडे साहेब आहेत, वंदनाताई आहेत, अशोक इंगळे सर आहेत, त्याच्यात आपणही आहात, तर आपण कुठेही जाऊन प्रतिष्ठान सांगू शकता अशा प्रकारची आपण नावाची नोंदणी करावी. आणि मग ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी आपणाला जाता येईल. आता सध्याही 12-13 तारखेला जवळजवळ 4 जिल्ह्यातून लोकांनी बोलावलेलं आहे. आता 12 आणि 13 तारखेला 4 ठिकाणी कशी उपलब्ध राहणार? म्हणजे 4 लोक पाठवा लागतील. आपल्याजवळ असणारी प्रक्रिया तर खूप, प्रबोधनाचे असणारे महापुरुष हे आपणाला दिसत आहेत, ज्यांनी संपूर्ण घरादाराचा त्याग केलेला आहे. सम्राट अशोकापासून, तथागत बुद्धापासून तर आतापर्यंत. आणि म्हणून जसे सम्राट अशोकानं मुलामुलींना प्रबोधनासाठी मोकळं केलेलं होतं, तसं आपण स्वतः मुलं मुलीच आहोत. आपण स्वतः जाऊ शकतो. सध्या आपल्याकडे प्रत्येकाकडे कमीत कमी 10 वर्ष आहेत. या 10 वर्षामध्ये प्रत्येक व्यक्ती हे प्रतिष्ठानसाठी, असं काही नाही की जाऊन त्यांना आपण सांगायचं आणि ते तयार होतील, हे तर बरोबरच आहे. पण त्याचबरोबर प्रतिष्ठानला देखील ते लोक ऊर्जा देतात. आता हिंगोलीला आपण गेलो, त्यांना प्रतिष्ठान समजावून सांगितलं, त्यांनी ते चालू केलं, पण तिथले 15 लोक लाईफ मेंबर झाले. नांदेडला आपण गेलो, ते तयारही झाले, तिथले जवळजवळ 18 लोक आपले लाईफ मेंबर झाले. म्हणजे प्रतिष्ठानलाही ऊर्जा देतात आणि ते स्वतः त्या ठिकाणी कामाला प्रारंभ करतात. आणि म्हणून हे अत्यंत समाजाच्या भल्याचं काम आहे. याला आपण तयार व्हावं, सज्ज व्हावं अशी आपणाला मी नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी माझे लांबलेले जे काही विचार आहेत इथं थांबवतो. पुनश्च आपलं अभिनंदन करतो, आभारही मानतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. प्रतिष्ठानच्या विविध योजना सरांनी सांगितल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला
बाहेरगावी जाऊन प्रतिष्ठान समजावून सांगता आलं पाहिजे असं सरांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे. यशाची घेऊन गगन भरारी पंखामध्ये विश्वास जगण्याचा तेजाने दिपवले सर्वांचे डोळे घडविला एक इतिहास नवा असे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत त्या भाषणाला आपण सुरुवात करणार आहोत. मी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मधुकर शिरसाट सरांना की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करावी. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्व महामानव ज्यांनी आपल्या उत्थानासाठी कष्ट उपसले असे सर्व महामानव यांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या प्रतिष्ठानचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा व या प्रतिष्ठानचे जे काही उपविभाग असतील त्या सर्व विभागांचे अध्यक्ष, समाज न्यायपत्रचे प्रमुख संपादक, आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बौद्ध बांधव, उपासक, उपासिका, विद्यार्थिनी, आपण दर रविवारी या ठिकाणी एकत्रित होत असतो. आपल्या ज्ञानामध्ये भर पाडत असतो. आदरणीय सर प्राध्यापक भारसाकडे सर उपस्थित असतात, अशोक इंगळेजी उपस्थित असतात, रमेश तायडेजी उपस्थित असतात. ते आपल्याला प्रतिष्ठान समजून सांगतात. सरांनी या ठिकाणी आपल्याला प्रतिष्ठानच्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आता पहा, सर कधी असा विचार करत नाहीत की या ठिकाणी श्रोतागण कमी आहेत, मग आपण आटोपता घेतलं पाहिजे. सरांचं तसं नाही. या ठिकाणी एक व्यक्ती जरी असला तरी त्या तळमळीने सर बोलतील, यात काही शंका नाही. आपल्याला थोडासा आळस येईल, आपल्याला थोडीशी ऊर्जा कमी मिळेल, आपण डोकं खाजू, आपण विचार करू. सरांचं तसं नाही. कुठल्या तरी कारणानं सरांना जर उशीर झाला तर उभं आल्यानंतर सर क्षमा मागतात. त्यांनी क्षमा मागण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की सर उशिरा आलं म्हणजे काहीतरी महत्त्वाचं कामच आहे. थोडंसं महत्त्वाचं नाही, फार महत्त्वाचं काम आहे, आपण समजू शकतो. ते संपल्यानंतर, ते आटोपल्यानंतर या ठिकाणी सर येतात, आपल्याला प्रतिष्ठान समजून सांगतात, प्रतिष्ठानच्या गोष्टी समजून सांगतात. मागच्या 12 तारखेला सरांनी आवाहन केलं होतं. आवाहन केल्याप्रमाणे या ठिकाणी लोक उपस्थित झाले. सरांनी पाहिलं की सगळी त्यागी मंडळी आहे. आवाहन केलं की त्याग करतात. मग आता ह्यांच्याबद्दल, यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. वर्गामध्ये उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बोलणं खावं लागते की रे काल आहे नाही इथे, अरे आम्ही तर हजर आहो, आम्ही कुठे होतो. जे नाहीत त्यांच्याबद्दल काही नाही. मग जे हजर आहेत ते असं म्हणत नाही त्या ठिकाणी आमच्यावरच बोट पडते. अरे तुमच्याच हिताच्या गोष्टी आहेत. सर जे काही बोलतील, सर जे काही करतील ते केवळ आणि केवळ या प्रतिष्ठानचे जे सभासद आहेत, या प्रतिष्ठानची जे त्यागी मंडळी आहे, हे त्यांच्या हिताच्याच गोष्टी या ठिकाणी सर करतात. एवढा त्याग या बौद्ध मंडळींनी, या लोकांनी केला. आपण त्यांच्या हितासाठी काहीतरी केलं पाहिजे. मागच्या 12 तारखेला सरांनी आवाहन केलं की आपण चांगल्या एरियामध्ये
काहीतरी गुंतवणूक केली पाहिजे. आपण अकोल्याच्या बाहेर प्लॉट घेतो, एखाद्या कोपऱ्यात प्लॉट घेतो, तिकडे ओघ येण्याची वाट पाहतो. जर आपण बांधलंच तर एखाद दोन असतात, तिथं लोक असतात आणि आपणच असतो. तर सरांनी हे हेरलं आणि विचार आपल्यासमोर मांडला, आवाहन केलं, लोक उपस्थित झाले आणि लाखो रुपये त्या ठिकाणी एकट्ठा झाले. सरांचा असा विचार आहे की आपण प्रॉपर्टी ही चांगल्या ठिकाणी घेतली पाहिजे. रामदास पेठ झालं, आळशी प्लॉट झाला, रामनगर झालं, अकोल्यातील मध्यवर्ती भाग झाला. अशा ठिकाणी आपल्या या प्रतिष्ठानचे जे सभासद आहेत, आपल्या प्रतिष्ठानशी जे संबंधित लोक आहेत, त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे. यासाठी सरांनी विचार मांडला आणि स्वतःपासून सुरुवात केली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणायचे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. सरांनी व्यवस्था योजना आपल्यासमोर मांडली. सुरुवात स्वतःपासून, माझे 3 लाख रुपये. नंतर आपण सुरुवात केली, मग पंथीनं पंथ्या पेटत चालल्या आणि अशा रीतीनं एक दिवस असा येईल, एक पाहू शकतो आपण शिरसाट काय करणार आहे. 5,000 रुपये सभासद फी देणार आहे, एखाद्या खिडकी देणार आहे, एखादा दरवाजा देणार आहे. और असं कुठपर्यंत चालेल. तर त्यामुळे सर अशा काही योजना आणतात की त्या सभासदाचंही भलं झालं पाहिजे, प्रतिष्ठानचंही उत्थान झालं पाहिजे, याची सगळी भरभराट दिसली पाहिजे. आता मला सांगा की आपण जर 2 पैसे देऊ तर आपली लक्झरी गाडी उभी झाली असती का? लक्झरी गाडीला आपल्या करोडो रुपये लागतात. सर करून दाखवतात. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी येतो, ते फार मोठं वाहन आपल्याला उभं, JCB उभा दिसते. उरे कसं काय झालं बो हे? तर मला सांगा की आपण जे काही 5,000 रुपये देऊन आलो, आपण जे काही 10,000 रुपये देऊन आलो, आपण स्वागत आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांना होत नाही ना. सर जेव्हा फार मोठ्या कल्पना मांडतात, एखादा प्लॉट असेल, एखादी शेती असेल, एखादा कुठला शेतीचा तुकडा असेल, तो काल आपण 1 लाख रुपयाला घेतला असेल तर ते 2 लाख रुपयाला विक्री होते. ते 1 लाख रुपये जे आपल्याला त्याचा पासून फायदा झाला, ते 1 लाख रुपये या ठिकाणी वळते करतात. तेव्हा कुठे ते लक्झरी गाडी होते, तेव्हा कुठे तो JCB येते, तेव्हा कुठे सर म्हणतात की 1 नाही 3 गाड्या येतील आणि 1.25 करोडच्या अशा 3 गाड्या येतील. ते ठरवलं. आपला दैनिक होईल, आपलं कॉलेज झालं. म्हणजे हे प्रगती पहा. जेव्हा मी माझ्या मित्रांना सांगतो, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगत असाल, हे या प्रगतीला फार वेळ नाही लागला, फार लवकर झालं, इतक्या झपाट्यानं झालं. बरं आपण सरकारची मदत घेत नाही, सरकारची मदत घ्यायची नाही. सर ज्यांना समजून सांगतात. आता बरंचसं सांगितलं सरांनी. नांदेडकडे सुरुवात झाली, बीडकडे सुरुवात झाली, हिंगोलीकडे सुरुवात झाली, आज बुलढाण्याचे लोक आले होते. हे सरांच्या नावावर येतात, सरांच्या जे कार्य आहे त्या कार्याला पाहून येतात. तर त्यामुळे सर हे कधी समजू नये सरांनी की मी माझं लांबलेलं भाषण, लांबलेलं भाषण नसतं सर आपलं. आम्ही आपल्याला ऐकण्यासाठी तत्पर झालेलो असतो. केव्हा कोणता मुद्दा मांडाल किंवा कोणता विचार आपण आमच्यासमोर ठेवाल आणि तो आमच्यासाठी कसा काय फायदेशीर राहील, हे याच्यासाठी येतात सर हे लोक. आणि फुला संगे मातीचं वास लागे, हे असं आपण म्हणतो. तर सर आम्ही सगळे, आता भाग्यशाली हा शब्द आपण कसा वापरला पाहिजे. आम्ही सगळे भाग्यशाली कसे आहोत की आम्हाला तुमचा संपर्क मिळाला, आम्हाला तुमचे विचार ऐकायला मिळाले, आम्हाला तुमची कृती पाहायला मिळाली. या दृष्टिकोनातून आम्ही भाग्यशाली आहोत, या दृष्टिकोनातून आम्ही भाग्यशाली आहोत. बाबासाहेब म्हणतात देरे हरी पलंगावरी, असं जर म्हणाल तर तुम्ही प्रगती होणार नाही. किंवा मनगटात जोर असलं पाहिजे तुमच्या, तुम्ही काम केलं पाहिजे, तेव्हा तुमची प्रगती होईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल असं म्हणत नाही. तर या ठिकाणी सरांनी पुष्कळ योजना आखलेल्या आहेत.
त्या योजनांमधून आपण आपली प्रगती करत आहोत. परंतु आपला अवनती कशी होईल, आपण मागं कसे जाऊ, याच्यासाठीच भरसक प्रयत्न चालू आहेत. पहा, अनुसूचित जाती 59 जाती आहेत. आता सरकारनं त्याच्यामध्ये संशोधन केलं. हा बौद्ध समाज कोणाच्या मागं आहे बुवा, कोणत्या पार्टीच्या मागं आहे, याचा आपल्याला मतदान होते का, त्याच्या मागची पार्श्वभूमी अशाच प्रकारची असली पाहिजे. हाच फक्त प्रगती करून राहिला, मग काय करता, याचं असं करा ना, वर्गीकरण करणं, अ ब क ड. मग अ मध्ये कदाचित बौद्धांना टाकतील आणि आणखीन त्याच्यापैकी 5-7 जाती टाकतील. ब मध्ये मातंगाडा टाकतील, त्याच्यासोबत चांभार किंवा अन्य त्यांना काय वाटते ते टाकतील. असं त्या 59 जातीचं विभाजन होण्याची शक्यता आहे किंवा झालं आहे बहुतेक. हे कशासाठी, हे कशासाठी पहा, UPSCचा रिझल्ट लागला. पूर्वी महाराष्ट्रातून मराठी साईडर मराठी विद्यार्थी उत्तीर्ण होत नव्हते आणि उत्तीर्ण झाले 1-2. मी असं ऐकलेलं आहे की त्याने तिकडे कितीही मार्क मिळू द्या टेस्टमध्ये, ओरलमध्ये त्याला काढत होते. ओरल हे कशासाठी, तर आपल्यासारखे जे विद्यार्थी आहेत ते त्याच्यातून बाद झाले पाहिजेत, याच्यासाठी ओरल मौखिक परीक्षा. और इकडे रिटर्नमध्ये त्याने भरपूर मार्क घेतले ना, मग त्या आधारावर त्याला इंटरव्ह्यूमध्ये पास करा, त्या आधारावर इंटरव्ह्यूमध्ये पास करा ना त्याला. आमचा एक नागपूरचा कोणी गेडाम आहे, त्याचे 60 की 62 रँक आहे सर, म्हणजे तो IAS झाला. 400-500ची जी रँक आहे त्याच्या आतमधले विद्यार्थी हे IAS होतात. त्याच्यानंतरचे विद्यार्थी IPS होतात, IRS होतात, IFS होतात. तर ह्यामध्ये आपले विद्यार्थी उतरत आहेत, हे त्यांनी पाहिलं. मग या अनुसूचित जातीचं सर वर्गीकरण करणं सुरू केलं त्यांनी. हे षडयंत्र आहे, हे षडयंत्र आहे. पण तरी शिक्षणामध्ये आपला ओघ, प्रगतीचा ओघ कमी झालेला नाही आहे. ठीक आहे, आमची स्थिती खराब असेल, आमचा निवास गरीब ठिकाणी असेल, अकोट फाईलमध्ये असेल, कृषीनगरमध्ये असेल, भीमनगरमध्ये असेल, परंतु मुठभर लोक आता मिश्र वस्तीमध्ये राहायला सुरुवात झाली आहे आणि मुठभर लोकांची प्रगती. आता सरांच्या मतानुसार आपली प्रगती कशी पाहिजे, या देशामध्ये एक समाज आहे जैन समाज. असं पाहिलं जाते सर्वेमध्ये, असं आढळून आलं 90% जैन समाज हा श्रीमंत आहे, 90% श्रीमंत आहे. तर आपण असं 90% केव्हा मोडू, आपण 90% बोललं पाहिजे. मग आपण आता नोकरीच नाही तर उद्योगाच्या मागे लागलं पाहिजे. मग आपण त्या दृष्टिकोनातून आपण भाग्यशाली आपल्याला कसं समजलं पाहिजे की आपल्यामध्ये मोठे करोडपती उद्योजकसुद्धा आपल्या प्रतिष्ठानमध्ये उपस्थित असतात. आदरणीय तायडे साहेब फार मोठे उद्योगपती आहेत, आदरणीय समाधानजी जगताप फार मोठे उद्योगपती आहेत, आदरणीय सुमेध वाघमारेजी फार मोठे उद्योगपती आहेत. असे उद्योगपती बौद्ध समाजामध्ये आपल्याला आता पाहायला मिळून राहिले. परंतु यांची संख्या भरपूर असायला पाहिजे. मग भरपूर असायला पाहिजे तर ते कसं होईल, तर नोकरीच्या मागं लागून होणार नाही, नोकरीच्या मागं लागून होणार नाही. तर आपल्याला हे समजून घेणं जरुरी आहे. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये प्रतिष्ठानसारखे प्रतिष्ठान उभे होणे जरुरी आहे. त्यामुळे प्राध्यापक भारसागळे सरांसारखे लोक पुढे येणं जरुरी आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे.
भारसागळे सरांनी, आदरणीय भारसागळे सरांनी आपल्या घरात तुळशीपत्र ठेवलं. सरांच्या जवळ बसा. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांच्या शरीराची शारीरिक क्षती किती झालेली आहे हे त्यांना माहीत आहे. आपण समजू शकतो, आपण समजून घेतलं पाहिजे. तर कसं झालं, भगवान बुद्धाचं जेव्हा महापरिनिर्वाण होण्याचा जेव्हा वेळ आली तर आनंद फार दुःखी झाला. बुद्धांनी त्यांना सांगितलं असं असं आहे. तो व्यथित झाला, त्याला समजत नव्हतं मी काय करू. आजूबाजूच्या गावात धावत पडत गेला. यांना जर सांगितलं नाही तर हे माझ्यावर रागावतील, आपल्याला नाव ठेवतील. त्यानं बोलवून आणलं. खूप भीड जमा झाली. त्याच्यातून एक उठला, मला बुद्धाशी बोलायचं आहे. अरे आता या टाईम बुद्धाशी बोलायचं आहे का? या ठिकाणी बुद्धाचं काही मार्गदर्शन घेण्याचा टाईम आहे का? आता त्यांचे शेवटचा टाईम आहे, शेवटची घटका आहे. बुद्धाला समजलं, आनंद येऊ दे त्याला माझ्याजवळ काहीतरी पाहिजे, त्याला काहीतरी मिळवायचं आहे. अशा स्थितीतही तो आपल्याजवळ थोडंसं ज्ञान वाढवण्याची त्याची इच्छा आहे, येऊ दे त्याला. त्या स्थितीतही बुद्धाने त्याला ज्ञानामृत पाजलं. माझा सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्याला आदरणीय भारसागळे सरांना भरपूर मदत करायची आहे. त्यांनी ज्या ज्या योजना आखलेल्या आहेत त्या योजनांमध्ये आपल्याला शक्यतोवर आपण गेलं पाहिजे. मला फार दुःख होते की एखाद्या वेळेला मी एखाद्या योजनेमध्ये जर जाऊ शकत नाही मला पीडा होते. आपण त्यांनी सांगितलेल्या सर्वच योजनांमध्ये असलं पाहिजे. मी सांगितलं ना तुम्हाला की आता मागच्या वेळेला योजना आखली त्यांनी, त्यांच्या हाताला यश आहे. फार मोठी ते काय म्हणतो आपण त्याला, उद्योजकची योजना आहे, त्याच्यातून आपलाच लाभ होणार आहे. कोणी 1 लाख दिले, 2 लाख दिले, 3 लाख दिले, त्या रेशोमध्ये त्यांना त्याचा रिटर्न मिळणार आहे. आणि त्यातून मग आणखी आपल्या प्रतिष्ठानची प्रगती होणार आहे. पुढचे आणखी दिवस फार उत्कृष्ट आहेत. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, सरांना मला ऐकण्याची संधी मिळाली. मी सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा येत जा. सरांना ऐकत चला, सरांच्या योजनांमध्ये भाग घ्या. सर म्हणजे मी असं म्हणणार नाही की सर एकटं, सरांनाही त्याबद्दल फील होते नाही बाबा मी एकटा नाही. अशोक इंगळेजी आहेत, रमेश तायडीजी आहे आणि आपण सर्व. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी म्हटलं की काही जरी असलं तर यस सर म्हटलं पाहिजे, असं मी या ठिकाणी म्हणतो, असं मी या ठिकाणी समजतो. आपण मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहो. माझ्या शब्दाला विराम देतो. जय भीम. धन्यवाद सर. खूप पोटतिडकीनं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी आभार प्रदर्शन करण्याकरता सुभेदार रामजी आंबेडकर पतसंस्थेचे कॅशियर प्रशांतजी तेलगोडे सर यांना विनंती करेल की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, तसंच परिवर्तनवादी विचारसरणीच्या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. दर रविवारप्रमाणे आज आपण या ठिकाणी बुद्धवंदना व चिंतन सभाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला आहे. आजच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सभासद, धम्मदानदाते, प्रत्येक योजनेमध्ये ज्यांचा त्याग असतो, सहभाग असतो, असे आदरणीय मधुकर शिरसाट सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. त्याबद्दल उपस्थितांच्या वतीने, प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार देखील व्यक्त करतो.
त्याचप्रमाणे आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करून बौद्ध समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीचा सिद्धांत सरांनी मांडला. त्याचप्रमाणे त्यांनी तो प्रॅक्टिकली प्रत्यक्ष या ठिकाणी सिद्ध करून दाखवला. आपले मार्गदर्शक, आपले गुरु सन्मान्य प्राध्यापक भारसाकळे सर यांनी आपल्याला या ठिकाणी संबोधित केलं, मार्गदर्शन केलं. तर संपूर्ण उपस्थितांच्या वतीनं, प्रतिष्ठानच्या वतीनं मी सरांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही आपले धम्मदान दाते आजीव सभासद यांनी या ठिकाणी गीत गायन केलं आहे. त्यामध्ये सन्माननीय रमेश खंडारे साहेब, आपले धम्मदान दाते आजीव सभासद सन्माननीय विलास धांडे सर, या प्रतिष्ठानच्या गायिका सन्माननीय कमलताई इंगळे, त्याचप्रमाणे आदरणीय ज्येष्ठ आंबेडकरी गायक गणेशराव इंगळे, त्यानंतर मिलनकुमार इंगळे, रवींद्र इंगळे साहेबांनी देखील या ठिकाणी गीत गायन केलं आहे. त्यानंतर जामनिक साहेबांनी गीत गायन केलं, गीताच्या माध्यमातून प्रबोधन केलं. अशा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीनं ज्यांनी या ठिकाणी सूत्रसंचालन केलं अशा आमच्या सुषमाताई, त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या प्रतिष्ठान लाईव्ह अकोलाचे पत्रकार सन्माननीय जामनिक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचं प्रक्षेपण केलं, त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद. भीमबा
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेका